Hello student, welcome back. In this lecture we are going to learn and study To Serve with Love chapter number 17. या प्रस्तुत कादंबरीमध्ये एकूण 22 चॅप्टर आहेत आणि 12वीच्या नवीन सिलेबसमध्ये चॅप्टर नंबर 17 हा आपल्याला अभ्यासायला दिलेला आहे. सो लेट अस स्टार्ट विथ चॅप्टर नंबर 17. Student, let us know about the characters from the novel. First, Rick Braithwaite, the narrator of the story, Gillian Blanchard, a new teacher, Mrs. Dale Evans, domestic science teacher, Mr. Florian, the headmaster of Greenslade School, London, Josie Davis, she is also teacher, Hackman, Euphema Phillips, Selma Dewes, Theo Watson, Clinty or Vivian Kiltridge, a drama or art teacher, Mr. Bell, physical education teacher. These are the names of teacher. The class had about 40 older student boys and girls, and the main characters are Denham, Jacqueline Bender, Buckley, Patrick Furman, Teach Jackson, Moira Joseph, Monica Page, Palmer, Barbara Pegg, Potter, Jane Purcell, Sapiano, Lawrence Seal and Pamela Dare. चॅप्टर नंबर 17 याची सुरुवात आणि सेटिंग ग्रीन्सलेड स्कूलमधील ऑडिटोरियम आणि या ऑडिटोरियममध्ये असणारा स्टुडंट काउन्सिल प्रोग्राम. प्लीज सी. द हाफ इयरली रिपोर्ट ऑफ द स्टुडंट काउन्सिल was November 15th and was one of the important days in the calendar of Greenslade School. 15 नोव्हेंबर रोजी स्टुडंट काउन्सिलचा सहामाही अहवाल हा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता आणि हा कार्यक्रम ग्रीन्सलेड स्कूल यांच्या शैक्षणिक विभागातला अत्यंत महत्त्वाचा असा कार्यक्रम होता. I had heard quite a deal about these occasions and become as excited as the children as the day approached. नॅरेटर E.R. ब्रेथवेट सांगतात, या कार्यक्रमाबद्दल मी बरंचसं ऐकून होतो आणि जसजसा या कार्यक्रमाचा दिवस जवळ येत होता तसा माझ्यामध्ये मुलांसारखा एक उत्साह निर्माण झालेला होता. मी सुद्धा उत्साही होतो. इट वॉज एंटायरली देअर डे, अरेंज्ड, प्रेझेंटेड अँड कंट्रोल्ड बाय देम. हा संपूर्ण कार्यक्रम आणि तो दिवस या विद्यार्थ्यांचा होता. त्यांचं व्यवस्थापन, त्यांचं सादरीकरण आणि त्यांचंच फक्त नियंत्रण होतं. आय ऑब्झर्व द ॲक्टिव्हिटीज ऑफ माय क्लास ॲज दे प्रिपेअर्ड फॉर इट, नथिंग विथ प्राईड, द बिझनेस लाईक वे इन विच अ टास्क वेअर ॲलोकेटेड अँड फिटेड इन टू अ नीट प्रोग्रॅम. या सदरच्या कार्यक्रमामध्ये माझ्या वर्गाने केलेल्या कृतीकडं माझं लक्ष होतं आणि ते पाहिल्यानंतर मला अभिमान वाटला की माझ्या वर्गानंसुद्धा अत्यंत व्यावसायिक पद्धतीनं कार्याचं वाटप केलेलं होतं आणि कार्यक्रम व्यवस्थित बसवलेला होता. देअर वर विस्पर्ड कॉन्फरन्सेस विथ द मेंबर्स ऑफ अदर क्लासेस इन द अरेंजमेंट ऑफ इट ऑन द डे देअर वॉज नो असेंब्ली. प्रथम सत्रातील हा कार्यक्रम विद्यार्थ्यांचा होता आणि सगळेजण एकमेकांशी बोलत होते, कुजबुजत होते. यामधील असेंब्लीमधले जे सदस्य होते हे सदस्यसुद्धा एकमेकांशी बोलण्यामध्ये व्यस्त होते. म्हणजे हा एक मुक्त कार्यक्रम होता आणि आजच्या दिवशी कोणतीही प्रार्थना किंवा मुख्याध्यापक किंवा इतर वर्गाचं विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही होणार नव्हतं. द चिल्ड्रन अराइव्ड स्मार्टली ड्रेस्ड अँड पॉलिश्ड. Miss Joseph and Denham, who seemed to be the important officials for the occasion, moved about among the colleagues, ensuring that each one was ready to play his or her part. या कार्यक्रमाच्या दिवशी सगळे विद्यार्थी अत्यंत नीटनेटक्या आणि सुंदर पोशाखामध्ये आलेले होते आणि यामध्ये मिस जोसेफ आणि डेनहॅम हे जे मिस्टर E.R. ब्रेथवेट यांच्या वर्गातील विद्यार्थी होते हे या कार्यक्रमाचे महत्त्वाचे अधिकारी असल्यासारखे दिसत होते आणि प्रत्येकजण आपापली भूमिका कशा पद्धतीने या कार्यक्रमामध्ये पार पाडेल याच्यासाठी ते आपल्या सहकारी मित्रांना जाऊन भेटत होते. या ओपनिंग सीनमध्ये कार्यक्रमाची सुरुवात होत असताना कशा पद्धतीचं वातावरण होतं हे सांगितलेलं आहे. प्लीज सी द नेक्स्ट पॅराग्राफ. The bell was rung at 10 a.m. and everyone trooped into the auditorium to sit together in classes. सकाळी बरोबर 10 वाजताची घंटा वाजल्यानंतर सगळेजण ऑडिटोरियममध्ये सभागृहामध्ये एकत्र येऊन बसले. मिस जोसेफ अँड डेनहॅम, the two most senior students,
sat on the stage, one on each side of Mr. Florian, who was, as soon as everyone was seated and silent, stood and addressed the school. सभागृहातील स्टेजवरती मिस्टर फ्लोरियन या शाळेचे मुख्याध्यापक आणि त्यांच्या दोन बाजूला शाळेतील ज्येष्ठ किंवा मोठे विद्यार्थी मिस जोसेफ आणि डेनहॅम हे बसलेले होते आणि सभागृहामधील सर्व विद्यार्थी शांत बसल्यानंतर शाळेचे मुख्याध्यापक मिस्टर फ्लोरिन यांनी आपल्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलं. He spoke at length, reiterating the aims and policy of the school and the important contribution each child could be make to the furtherance of those aims. He gave praise wherever it indicated, but instead that there was yet a great deal to be done by themselves towards a general important in conduct, cleanliness and the pursuit of a knowledge. मुख्याध्यापकांनी आपल्या भाषणामध्ये शाळेची उद्दिष्ट आणि धोरणं ही विद्यार्थ्यांच्या समोर ठेवली आणि प्रत्येक मुलानं शाळेचं उद्दिष्ट साध्य करण्यासाठी काही ना काहीतरी योगदान दिलं पाहिजे किंवा देऊ शकता याच्याबद्दल सांगितलं. याचबरोबर काही गोष्टी त्यांनी जाणीवपूर्वक सूचित केल्या आणि त्याची स्तुतीही केली. ते म्हणाले, विद्यार्थ्यांच्यामध्ये सर्वसामान्यता, आचरण, स्वच्छता आणि ज्ञान याच्यामध्ये सुधारणा झाली पाहिजे आणि या बाबतीमध्ये अजून बरंचसं करण्यासारखं आहे. या गोष्टी त्यांनी आवर्जून सांगितल्या. As I listened, I realized that this man was no way remote from his school. His remarks all showed that he identified himself with it and everyone in it. जेव्हा मुख्याध्यापकांचं हे मत ऐकल्यानंतर मला असं लक्षात आलं की हा व्यक्ती, हा माणूस शाळेपासून कोणत्याही परिस्थितीमधून दुरावलेला नव्हता. He then wished them success with the council meeting and left the stage to a tremendous applause. या कार्यक्रमासाठी किंवा बैठकीसाठी यशाच्या शुभेच्छा दिल्यानंतर त्यांना प्रचंड टाळ्यांचा प्रतिसाद मिळाला आणि ते स्टेजवरून खाली उतरले. Things now moved quickly into gear. First, Miss Joseph stood up and gave a short explanation of the council purpose and its activities. Mr. Florian, मुख्याध्यापकांच्या भाषणानंतर या कार्यक्रमास थोडासा वेग आला. प्रथमतः मिस जोसेफ या उभ्या राहिल्या. त्यांनी या कार्यक्रमाचा उद्दिष्ट आणि कामाचा आढावा थोडक्यामध्ये घेतलेला दिसून येतो. Each class would report through its representatives on the studies pursued during the half year which began after Easter, a representative having been chosen for each subject. या कार्यक्रमाचं स्वरूप असं होतं, सुरुवातीला प्रत्येक वर्ग आपल्या प्रतिनिधींच्या माध्यमातून सामाईचा अहवाल देणार होता आणि ही सामाई ईस्टर नंतर सुरू होत होती. प्रत्येक विषयासाठी वेगवेगळा प्रतिनिधी या ठिकाणी निवडण्यात आलेला होता. When all the classes had completed their reports, a panel of teachers would be invited to occupy the stage and answer questions from the body of the hall on matters arising out of the various reports. जेव्हा सर्व वर्गांनी आपले अहवाल सादर केले तेव्हा शिक्षकांचं एक मंडळ व्यासपीठावरती आलं आणि सभागृहामध्ये जे सादर केलेले रिपोर्ट होते किंवा अहवाल होते, या अहवालामध्ये विविध प्रश्नांची उत्तरं आता दिली जाणार होती. The selection of the panel, as with everything else, was entirely at the discretion of the children and no members of the staff knew either how many or which teachers would be invited to sit. जसं आपल्याला माहिती आहे विद्यार्थी मित्र हो, या कार्यक्रमाचं नियोजन आयोजन हे सर्व विद्यार्थ्यांनी केलेलं होतं. त्यामुळे सर्व गोष्टीप्रमाणेच या पॅनेलची निवडसुद्धा पूर्णतः मुलांच्या निर्णयावरती अवलंबून होती. कर्मचाऱ्यांच्या मधील देखील कोणत्याही सदस्याला हे माहिती नव्हतं की स्टेजवरती किती आणि कोणते शिक्षक बोलवले जाणार आहेत. द रिपोर्ट्स बिगॅन विथ द लोएस्ट ऑर यंगेस्ट क्लास फर्स्ट. पहिल्यांदा लहान मुलांचे अहवाल या ठिकाणी सादर झाले. दीज वेर मेनली 12 years old who had joined the school previous summer. Most of them shy and rather frightened at standing up before the entire school, but nevertheless they managed it creditably. They had been newly introduced to the difficulties of seeking information for themselves, so their report was
अंडरस्टँडेबली रॅदर शॉर्ट. कार्यक्रमाच्या सुरुवातीला लहान मुलं म्हणजे जे 12 वर्षाचे होते, ज्यांनी मागच्या उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये नवीन ॲडमिशन घेतलेलं होतं, त्यानं सुरुवात झाली. त्यापैकी बरेच विद्यार्थी हे लाजत होते किंवा संपूर्ण शाळेसमोर बोलण्यासाठी घाबरत होते. असं असूनसुद्धा अत्यंत धाडसाने आणि विश्वासानं त्यांनी सगळा अहवाल सादर केला. त्यांना या गोष्टीबद्दल माहिती नसल्यामुळे हा त्यांचा अहवाल अत्यंत छोटा होता. थोडक्यात या नवीन विद्यार्थ्यांना अशा कार्यक्रमाची माहिती नसल्यामुळं किंवा वेगवेगळी माहिती मिळवताना अडचणी आल्यामुळे त्यांचा अहवाल हा छोट्या स्वरूपाचा होता. Class after class was represented, and it was obvious that with each succeeding term there was a marked development in their ability to express themselves. वर्गामागून वर्ग असे प्रत्येक वर्गाचे अहवाल प्रतिनिधींच्या माध्यमातून सादर केले जात होते आणि यावरून एवढं स्पष्ट होत होतं की या विद्यार्थ्यांची अभिव्यक्ती किंवा व्यक्त होण्याची क्षमता ही विकसित झालेली आहे किंवा यशस्वी झालेली आहे. मच ऑफ द वर्क्स वॉज रॅदर एलिमेंटरी, बट टू देम इट loomed a large because they understood it and something of its relationship to themselves. यातील बरंचसं काम म्हणजे अहवाल देणे हे त्यांना कधीही पूर्वी जमलेलं नव्हतं. असं हे मोठं काम त्यांना जमलं कारण ही गोष्ट त्यांना समजलेली होती आणि या अहवालामधल्या बऱ्याचशा सूचना किंवा त्यांच्या अडचणी यांचा संबंध हा त्यांच्याबरोबर येत होता. Throughout all the reports, the emphasis was on what they understood rather than what they were expected to learn. या संपूर्ण अहवालावरून एवढं लक्षात येत होतं की त्यांना काय समजलं हे महत्त्वाचं नव्हतं, तर त्यांच्या शाळेकडून शिकण्यासाठी कोणत्या अपेक्षा होत्या याची जाणीव या अहवालामधून होत होती. When the turn of my class came, I sat up anxiously. E.R. ब्रेथवेट सांगतात, जेव्हा माझ्या वर्गाचा अहवाल देण्याचा नंबर आला, मी थोडासा काळजीमध्ये पडलेलो होतो. फ्रॉम द लिस्ट ही हेल्ड हिज हँड. डेनहॅम कॉल्ड आउट द नेम्स ऑफ रिप्रेझेंटेटिव्स टुगेदर विथ द सब्जेक्ट्स ऑन विच दे वूड रिपोर्ट. यावेळेला डेनहॅमकडे जबाबदारी होती. त्यांनी आपल्या प्रत्येक विषयाचा प्रतिनिधी यांची नावं घेतली. याच्यामध्ये कोण होते पा? पॉटर ॲरिथमॅटिक, सॅपियानो नेचर स्टडी, मिस पेग अँड जॅक्सन जिओग्राफी, मिस डेअर अँड फर्नमॅन फिजिओलॉजी, मिस डॉड हिस्ट्री, डेनहॅम पी.टी. अँड गेम्स, मिस जोसेफ डोमॅस्टिक सायन्स. डेनहॅम याने विषयवार नावं घेतलेला प्रत्येक विद्यार्थी आपल्या विषयाचा अहवाल देणार होता. त्यांच्या कोणत्या अपेक्षा आहेत या सर्व शाळेसमोर ते मांडणार होते. जेव्हा लेखकाचा वर्ग आपला अहवाल सादर करायला आला त्यावेळेला पहा, आय फेल्ट टेरिबली प्लीज्ड अँड प्राऊड टू सी द कॉन्फिडंट courtesy with which Denham used the terms miss in addressing each of the senior girls. I felt sure that this would in itself be something for the younger ones to aim at, a sort of badge of young adulthood. डॅनहॅमने जेव्हा मुलींना मिस असा शब्द वापरल्यामुळं त्याचा आत्मविश्वास आणि इतरांच्याबद्दल असणारा सौजन्यपणा पाहून मला खूप आनंद झाला आणि अभिमान वाटला, असं E.R. ब्रेथवेट सांगतात. कारण डेनहॅम हा अत्यंत बंडखोर असा मुलगा होता जो सुरुवातीच्या काळामध्ये आपल्या शिक्षकांच्या विरोधात उभा राहिलेला होता. लेखक या ठिकाणी म्हणतात की मला अशी खात्री वाटते की जर आपण इतरांना मिस किंवा जे सिनियर मुली आहेत त्यांना आपण मिस असं म्हटलं तर यामुळं आपणच स्वतः लहान किंवा तरुण असल्याचा एक भाव आपल्यामध्ये निर्माण होतो. ॲज देअर नेम्स वेअर कॉल्ड दे वॉक्ड अप द स्टेज अँड टूक देअर सीट्स विथ अ कमेंडेबल ग्रॅव्हिटी. जसजशी त्यांची नावं पुकारली गेली ते प्रत्येकजण स्टेजवरती गेले आणि अत्यंत अभिमानाने प्रत्येकाने आपापली जागा घेतली. मिस जोसेफ देन गेव अ शॉर्ट ॲड्रेस. शी सेड दॅट देअर लेसन हॅड अ पर्टिक्युलर बायस टुवर्ड्स द ब्रदरहूड ऑफ मॅनकाइंड अँड दॅट दे हॅड बीन लर्निंग थ्रू ईच सब्जेक्ट हाऊ ऑल मॅनकाइंड वॉज interdependent in spite of geographical location and differences in color, race and creeds.
त्यानंतर मिस जोसेफ या मुलीने एक छोटं भाषण केलं. यामध्ये ती म्हणाली की आम्ही प्रत्येक विषयामधून काही ना काहीतरी शिकत आलेलो आहे. मानवजातीचा एकमेकांच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन हा पूर्वग्रह दूषित आहे. यामध्ये भौगोलिक स्थान, रंग, वंश, जाती यामध्ये फरक असून सुद्धा सर्व मानवजाती ही एकमेकांच्यावरती कशी अवलंबून आहे हे सुद्धा आम्हाला प्रत्येक विषयाच्या माध्यमातून शिकावयास मिळालं, असं तिनं सांगितलं. देन शी कॉल्ड ऑन पॉटर. आपल्या भाषणानंतर तिनं पॉटर या विद्यार्थ्याला स्टेजवरती आमंत्रित केलं. पॉटर वेंट ऑन टू स्पीक ऑफ द वर्क दे हॅड डन ऑन वेट्स अँड मेजर्स, ऑफ द रिलेशनशिप बिटवीन द किलोग्रॅम अँड द पाऊंड, द मीटर अँड द फूट. पॉटर या विद्यार्थ्याने आपल्या भाषणामध्ये वजने आणि मापे, किलोग्रॅम व पाऊंड, मीटर व फूट यांच्यामधील संबंधाविषयी त्यानं केलेल्या कामाबद्दल सांगितले. He said that throughout the world, one or other of those two methods was either in use or understood, and that was a symbol of the greater understanding which was being accomplished between peoples. या शिकलेल्या माहितीच्या आधारे त्यानं अत्यंत महत्त्वाचा संदेश असा दिला की संपूर्ण जगामध्ये एक किंवा दोन मापन पद्धतीचा वापर केला जातो आणि त्याला असं याच्यावरनं जाणवतं की या जगामधल्या वेगवेगळ्या मापन पद्धती यांच्यामध्ये एकसंगपणा आहे, एकसंगपणाचं ते प्रतीक आहेत. यामुळं जगातील प्रत्येक देशामध्ये व्यवहार हे यशस्वीपणे चालत असतात आणि प्रत्येक व्यक्तीचा हा एकमेकांच्यावरती चांगल्या पद्धतीनं विश्वास असतो. यानंतर नेचर स्टडी या विषयाचा अहवाल करण्यासाठी सॅपियानोला त्यानं सांगितलं. सॅपियानो स्पोक ऑफ द स्टडी द क्लास हॅड मेड ऑफ पेस्ट्स, एस्पेशली ब्लॅक रॉट ऑन व्हीट, बोल विवल ऑन कॉटन अँड द कोलोरॅडो बीटल ऑन पोटॅटो. सॅपियानो या विद्यार्थ्याने त्याच्या वर्गाने केलेल्या वेगवेगळ्या कीटकांच्या अभ्यासाविषयी सांगितले. विशेषतः त्यानं आपल्या अहवालामध्ये गव्हावर पडणारा ब्लॅक रॉट असेल, कापसावर पडणारा बॉल व्हिवल असेल आणि बटाट्यावर पडणाऱ्या कोलोरॅडो बीटल या कीटकांची माहिती त्यानं आपल्या अहवालामध्ये दिली. याचबरोबर ही शोड हाऊ मेनी कंट्रीज हॅड पुल्ड देअर नॉलेज अँड रिझल्ट ऑफ रिसर्च ऑन द बिहेवियर, breeding habits and migration of these pests and were gradually reducing the threats they represented to these important products. त्यानंतर नेचर स्टडीच्या अहवालामध्ये सॅपियानो याने असेही दाखवून दिले की जगातील विविध देश एकत्र येऊन या बाबतीमध्ये संशोधन करत आहेत. विशेषतः कीटकांची वर्तणूक, त्यांची अंडी घालण्याची पद्धती, अंडी उबवण्याच्या सवयी आणि त्यांचे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी होणारे स्थलांतर याचा अभ्यास केला आणि या सगळ्या गोष्टींवरून त्यांना असं लक्षात आलं की उत्पादन घेत असताना कोणकोणत्या बाबतीमध्ये नुकसान हे होत असतं. मिस पेग अँड जॅक्सन डिवायडेड द रिपोर्ट ऑन जिओग्राफी बिटवीन देम. मिस पेग आणि जॅक्सन या दोन विद्यार्थ्यांनी जिओग्राफीमधले काही विषय वाटून घेतलेले होते. जॅक्सन स्पोक फर्स्ट. जॅक्सन हा पहिल्यांदा बोलला. ऑन द डिस्ट्रीब्युशन ऑफ मिनरल डिपॉझिट्स अँड व्हेजिटेबल प्रोड्युस्ड ओव्हर द अर्थ सरफेस. जॅक्सन याने सुरुवातीला पृथ्वीवरती कोणकोणते खनिज साठे उपलब्ध आहेत आणि भाजीपाला उत्पादन हे कशा पद्धतीनं घेतलं जातं आणि त्याचं वितरण याच्यावरती त्यानं माहिती सांगितली. यानंतर तो असंही म्हणाला, हाऊ अ कंट्री रिच इन वन वॉज ऑफन डेफिशियंट इन अनादर. म्हणजे एखादा देश एखाद्या बाबतीमध्ये समृद्ध असला तरीसुद्धा दुसऱ्या एखाद्या बाबतीमध्ये असमृद्ध किंवा मागासलेला असू शकतो, त्याला इतरावरती अवलंबून राहावं लागतं. म्हणजेच अँड ऑफ द इंटरचेंज अँड इंटरडिपेंडन्स विच इज इनएव्हिटेबली फॉलोड. आणि अशा एका समृद्ध देश किंवा कमतरता असलेले देश हे एकमेकांच्यावरती परस्पर अवलंबून असतात आणि या परस्परावलंबाच्या काही गोष्टी या अपरिहार्य असतात, त्या टाळता येत नाहीत.
यानंतरचं अहवाल वाचन मिस पेग या विद्यार्थिनीने केलं. ती म्हणते, मिस पेग डेल्ट विथ ह्युमन रिलेशनशिप्स, ट्रेसिंग द प्रॉब्लेम्स फेसिंग द पोस्ट वॉर वर्ल्ड फॉर फीडिंग, clothing and housing its population. She also made a reference to the thousands of refugees, stateless and unwanted, and to the efforts of programs of UNICEF. मिस पेग हिने मानवातील परस्पर संबंध, दुसऱ्या महायुद्धानंतर मानव जातीला तोंड द्याव्या लागणाऱ्या भुकेच्या समस्या, अन्न वस्त्र निवाऱ्याच्या समस्या याच्यावरती तिनं भाष्य केलं. तिने आपल्या अहवाल वाचनामध्ये हजारो निर्वासितांच्या समस्या, देशातून स्थलांतर झालेले वेगवेगळे लोक किंवा एखाद्या देशामध्ये नको असलेल्या लोकांचा समावेश आणि त्यांच्या समस्या याचा उल्लेख केलेला होता. या कालावधीमध्ये युनिसेफने वेगवेगळे जे कार्यक्रम किंवा प्रयत्न केले त्याचाही उल्लेख तिनं आपल्या अहवालामध्ये केलेला आहे. यानंतर फिजिओलॉजी विषयाचा अहवाल फर्नमॅन या विद्यार्थ्याने सादर केला. Fernman, as usual, had a trump card up his sleeves. When called, he made a signal to someone offstage, and Wells and Allison appeared bearing a skeleton between them, together with a sort of gallows. Fernman याच्याकडे सर्वांना आश्चर्यचकित करून टाकण्याची क्षमता होती. तो नेहमीप्रमाणे शर्टाच्या बाह्या वर करून आला. त्यानं व्यासपीठाखाली असणाऱ्या कुणाला तरी खुणावलं आणि वेल्स आणि ॲलिसन या दोन मुलांनी मानवी सांगाडा असणारी एक प्रतिकृती ते व्यासपीठावरती घेऊन आले. When this arrangement had set up, there was a skeleton hanging from a hook screwed into the top of its skull, gently revolving at the end of a cord. ती मानवी कवटी असलेला सांगाडा एका हुक्काच्या साह्याने खुंटीला अडकवत ठेवलेला होता आणि त्या पद्धतीची व्यवस्था ही स्टेजवरती करण्यात आलेली होती. दिस वॉज समवॉट इन द नेचर ऑफ कॉमिक रिलीफ अँड द स्कूल शोड इट्स अप्रुव्हल बाय लाफिंग uproariously, but levity soon evaporated when Furman began to speak. His voice was clear and precise, and he had a strong sense of a dramatic. फरमॅन याची ही कृती विनोदी वातावरण निर्माण करणारी होती आणि मुलांनी सुद्धा त्याला मोठमोठ्यानं हसत असा प्रतिसाद दिला. परंतु जेव्हा फरमनने बोलायला सुरुवात केली तेव्हा ते आनंदी आणि विनोदी वातावरण कुठे उडून गेलं आणि त्याच्या आवाजामध्ये एक गंभीरपणा आलेला होता. त्याच्याकडं अशी नाट्यमयता निर्माण करण्याची क्षमता आलेली होती. कामली ही टोल्ड देम दॅट इट वॉज अ फिमेल स्केलेटन. त्यानं अत्यंत शांतपणे सगळ्यांना सांगितलं की हा एका स्त्रीचा सापळा आहे. दॅट वॉज अ फॅक्ट अँड कुड इझिली बी प्रूव्ड. आणि ही वस्तुस्थिती आहे आणि हे कुणालाही सांगता येईल किंवा सिद्ध करता येईल. बट he could not say with any assurance whether she had been Chinese, French, German or Greek. हा स्त्रीचा सापळा आहे हे कुणालाही सिद्ध करता येईल, परंतु हे खात्रीशीररित्या सांगता येत नाही आहे की सदरची महिला चायनीज, फ्रेंच, जर्मन किंवा ग्रीक याच्यापैकी कोण एक आहे. नॉर कुड बी से इफ शी हॅड बीन ब्राऊन ऑर व्हाईट, किंवा ती कृष्णवर्णीय आहे किंवा गोरी आहे. मिक्सचर ऑफ बोथ, दोघांचं एकत्रीकरण आहे. अँड फ्रॉम दॅट ही सेड द क्लास हॅड कन्क्लुडेड दॅट बेसिकली ऑल पीपल वर द सेम. द ट्रिमिंग्स माइट बी डिफरंट बट द फाउंडेशन वेअर ऑल लेड आउट अकॉर्डिंगली द सेम ब्ल्यू प्रिंट. फरमॅन वॉज वंडरफुल. ही हॅड देम ईटिंग आउट ऑफ हिज हँड. यामध्ये तो असा म्हणतो की आमचा वर्ग अशा निष्कर्षापर्यंत पोचलेला आहे की जगामधली सर्व माणसे ही समान आहेत. त्यांचा चेहरा, केशभूषा, वेशभूषा, रंग हा कदाचित वेगवेगळा असू शकतो, परंतु मानवाचा साचा मात्र एकाच धर्तीवरती तयार केलेला आहे. फरमन यानं हा अहवाल सादर केल्यानंतर बऱ्याच जणांना त्याचं आश्चर्य वाटलं आणि याच्यामध्ये मिस डेयर ही सुद्धा चुकलेली नव्हती. मिस डेयर्स कॉन्ट्रीब्युशन वॉज समथिंग ऑफ अँटी क्लायमॅक्स आफ्टर फरमन्स परफॉर्मन्स अँड शी सीम्ड टू रिअलाइज इट.
She spoke about the problems which all humanity has to face in terms of sickness and disease and the advantages gained by interchange of knowledge, advice and assistance. मिस डेयर हिनं आपल्या अहवालामध्ये संपूर्ण मानवजातीला भेडसवणारे आजार, असाध्य रोग याच्याविषयी माहिती दिली आणि ज्ञान असू दे, सल्ला किंवा एकमेकांच्या सहकार्यानंच आपण अशा गोष्टीवरती लाभ मिळवू शकतो हे तिनं नमूद केलं. Miss Dodd reported on the period of history the class had studied the Reformation in England. मिस डॉड या मुलीनं रिफॉर्मेशन ऑफ इंग्लंड या तिनं वर्गामध्ये अभ्यास केलेल्या इतिहासाच्या कालखंडाविषयी माहिती दिली. शी टोल्ड द स्ट्रगल्स ऑफ मेन इंडिपेंडंट स्पिरिट अगेन्स्ट द क्लेरिकल डॉमिनेशन अँड ऑफ देअर एफर्ट्स ब्रेक फ्रॉम एस्टॅब्लिश्ड रिलिजियस ट्रेडिशन्स. From those early beginnings gradually grew the idea of tolerance for the belief and cultures of others and how a common interest in trying to study and understand those cultures. तिने सांगितले, धार्मिक वर्चस्वाविरोधात मानवाने त्या काळामध्ये स्वतःच्या स्वातंत्र्यासाठी दिलेला लढा आणि प्रस्थापित समाजामध्ये असणाऱ्या धार्मिक वाईट प्रथा परंपरा याच्या विरोधात कशा पद्धतीने लढा दिला याची माहिती सांगितली. या सुरुवातीच्या लढ्यामुळं किंवा या सुरुवातीच्या कालावधीमध्ये घडलेल्या वेगवेगळ्या प्रयत्नांच्यामुळं संपूर्ण जगामध्ये असणाऱ्या वेगवेगळ्या श्रद्धा, संस्कृती, धर्म आणि समाज यांच्याविषयी जाणून घेण्याची भावना माणसाच्या मनामध्ये निर्माण झाली आणि या भावनेच्या माध्यमातून इतरांचा धर्म, संस्कृती याच्यामध्ये ऐक्याची भावना ही निर्माण झालेली होती. डेनहॅम्स रिपोर्ट वॉज अ बीट ऑफ अ शॉक. डेनहॅम याचा अहवाल हा थोडा धक्कादायक होता. ही सिव्हिअरली क्रिटिसाइज द जनरल पॅटर्न ऑफ PT अँड गेम्स, एम्फसाइजिंग द सिरियस लिमिटेशन ऑफ स्पेस obtaining and the effect of that limitation on their game and activities. डेनहॅम यानं बोलत असताना शारीरिक शिक्षण व खेळ या अभ्यासक्रमावरती टीका केली. तो म्हणाला की शारीरिक शिक्षण आणि खेळ हा सर्वांसाठी एकाच प्रकारचा असणं हे अत्यंत चुकीचं आहे. त्यानं खेळामध्ये असणाऱ्या संधीच्या मर्यादेवरती भर दिला आणि इतरांच्या खेळावर होणाऱ्या परिणामाविषयी किंवा अन्यायाविषयी त्यानं आपलं मत मांडलं. ही कंप्लेन दॅट त्यानं अशी तक्रार केली, द PT वॉज इल कन्व्हिन्स्ड अँड पॉइंटलेस अँड द रुटीन मोनोटोनस. ही कुड सी नो ॲडव्हान्टेज इन डुईंग इट. अ जॉली गुड गेम वॉज फार बेटर. त्यानंतर तो असं म्हणाला की शारीरिक शिक्षण हा विषय अत्यंत आधारहीन आणि चुकीच्या पद्धतीने शिकवला जात आहे. त्याच्यामध्ये असणारा रटाळपणा याचा कोणताही फायदा होताना दिसत नाही आहे. याच्यापेक्षा एखादा आनंददायक किंवा हलका फुलका खेळ जर खेळला तर ते सुद्धा चांगलं होऊ शकतं असं तो म्हणाला. ॲपरंटली ही वॉज व्हॉइसिंग द ओपिनियन ऑफ ऑल बॉईज. खरं पाहता तो सर्व विद्यार्थ्यांचं मत मांडत होता. फॉर दे चेअर्ड हिम लाऊडली. आणि ते विद्यार्थी त्याला प्रोत्साहन देत होते. वेन द रिपोर्ट्स वेअर ओव्हर, Denham called 2 children at a random from the audience and asked them to write the name of each teacher, including the head on a slip of paper. जेव्हा सर्वांचे अहवाल वाचून संपले तेव्हा डेनहॅमने अचानक प्रेक्षकांमधील 2 मुलांना वरती बोलवले आणि मुख्याध्यापकांच्या सह सर्व शिक्षकांची नावे वेगवेगळ्या कागदावर लिहिण्यास सांगितली. These sleeves were folded and placed in a hat, juggled vigorously and then withdrawn one by one. त्या सर्व चिठ्ठ्या घडी घालण्यात आलेल्या होत्या आणि एका टोपीमध्ये ठेवून त्या जोरात हलवल्या आणि त्याच्यानंतर एक एक चिठ्ठी काढण्यात आली. The names were called Mr. Weston, Miss Dale Evans, Miss Phillips, Denham and Miss Joseph. Led the other staff off the stage and the teachers took their seat. Weston big and bushily untidy between the 2 women. या काढलेल्या चिठ्ठीमध्ये नावं वाचण्यात आली. मिस्टर वेस्टन, मिस डेल इव्हान्स, मिस फिलिप्स, डेनहॅम, मिस जोसेफ
या मुलांची नाव वाचल्यानंतर इतर मुलांनी ते व्यासपीठ सोडलं आणि शिक्षकांनी त्यांची जागा घेतली. याच्यामध्ये मिस्टर वेस्टन सर हे त्या 2 स्त्री शिक्षकांच्या मध्ये थोडेसे जाड आणि विचित्र वाटत होते. Then the questioning began. I believe I would have gone a long way to see what followed. It was an experience which I shall not easily forget. The questions were mostly from the 2 top classes, probably because the young children were either too timid or too uninformed to formulate their questions. The teachers had briefing and were often caught out stammering in their position. नंतर चर्चासत्र किंवा प्रश्नोत्तराला सुरुवात झाली. मला वाटत होते की पुढे काय होणार याच्याविषयी उत्सुकता लागलेली होती. तो अनुभव मी सहजासहजी विसरू शकणार नव्हतो. विचारले गेलेले प्रश्न हे शक्यतो सिनियर वर्गातील 2 विद्यार्थी विचारत होते. कारण असं होतं, लहान मुलांना एकतर प्रश्न विचारण्यास ते घाबरत होते किंवा त्यांनी प्रश्न कसा विचारायचा याच्याबद्दल माहिती नव्हती. या प्रश्नोत्तराच्या वेळेस शिक्षकांची पूर्वतयारी नव्हती हे स्पष्टपणे दिसत होते. ते सतत निर्णय घेत असताना गोंधळत होते किंवा बोलताना अडखळत होते. बट हिअर अगेन आय रिसिव्ड अ बिग सरप्राईज. आणि या ठिकाणी मला एक आश्चर्याचा धक्का बसला. द फ्रीली सीमिंगली ब्रेनलेस मिस एफुमिया फिलिप्स proved to be the coolest and best informed of the 3. वर्गातील सर्वात वेंधळी आणि निर्बुद्ध वाटणारी मिस युफिमिया ही या प्रश्नोत्तराच्या तासाला सर्वात उत्कृष्ट आणि बुद्धिमान निघाली. She dealt with questions put to her with candor and authority and would often intervene skillfully to assist one of the others with causing embarrassment. या प्रश्नोत्तराच्या कार्यक्रमामध्ये मिस युफिमिया हिला विचारलेल्या प्रश्नाची तिनं अत्यंत मनमोकळेपणे आणि जबाबदारीपूर्वक उत्तर दिली. कोणत्याही प्रश्नाला ती गोंधळी नाही. याच्या उलट इतरांनासुद्धा मदत करण्यासाठी बऱ्याच वेळेला तिनं त्याच्यामध्ये हस्तक्षेप केला. याच्या विपरीत दुसरा जो कॅन्डिडेट होता पहा, वेस्टर्न कट अ व्हेरी रिडिक्यूल फिगर. या चर्चासत्रामध्ये वेस्टर्न हा हास्यास्पद ठरला. इन द फेस ऑफ डेनहॅम्स ब्लंट क्रिटिसिझम अँड फर्मन्स ॲड्रॉयट questioning, he found himself completely non-pulsed and tried to bluster his way out with a show of offended dignity. या चर्चासत्राचे होस्ट डेनहॅम आणि फर्मन यांच्या प्रश्नाची उत्तरं देत असताना तो पूर्णपणे गोंधळला. यामध्ये डेनहॅम याची बोथट टीका आणि अत्यंत चतुराईने विचारलेले फर्मनचे प्रश्न यामध्ये तो पूर्णतः गोंधळून गेला आणि आपल्या भावना दुखावल्याचा आव आणून या कार्यक्रमामध्ये त्यानं बाहेर पडण्याचा आव आणला. He could not effectively support the PT exercises for which he was partly responsible as having definite physical advance. तो शारीरिक शिक्षणाच्या अभ्यासाचे महत्त्व इतरांना पटवून देऊ शकला नाही आणि शारीरिक शिक्षण हा विषय सर्वांना आवश्यक का आहे हे सांगण्यामध्ये सुद्धा तो असमर्थ ठरला. डेनहॅम वॉज अ ट्रेंड बॉक्सर. डेनहॅम हा शिकलेला एक मुष्टियोद्धा होता and insisted that such exercise were only advantageous if practiced for more sustained periods. PT twice weekly for 20 minutes was a waste in time, he asserted. डेनहॅम हा एक शिकलेला बॉक्सर असल्यामुळं त्यानं ठामपणे सांगितलं की अशा प्रकारचे खेळ हे दररोज अधिक वेळ देऊन त्याचा सराव केला पाहिजे तरच ते फायदेशीर ठरतात, परंतु आठवड्यातून 2दा 20-20 मिनिटं शारीरिक शिक्षणाचा तास म्हणजे हा फक्त वेळ वाया घालवणे आहे असं त्यानं आपलं मत मांडलं. Once again, Miss Phillips took the reins and her stock promptly shot up 100-fold. आता पुन्हा एकदा चर्चेची लगाम मिस फिलिप्स हिनं आपल्या हातामध्ये घेतली आणि बचाव करण्यासाठी ती बोलू लागली. शी रिमाइंडेड द स्कूल दॅट एव्हरी सब्जेक्ट इन्क्लुडिंग PT अँड गेम्स हॅड बीन केअरफुली कन्सिडर्ड अँड फिटेड इन टू द टीचिंग टाइम टेबल सो दॅट ईच स्टुडंट रिसीव मॅक्झिमम बेनिफिट फ्रॉम इट.
तिनं या चर्चासत्रामध्ये असं सांगितलं की शारीरिक शिक्षण आणि खेळासहित सर्वच विषय अत्यंत काळजीपूर्वक या शालेय अभ्यासक्रमामध्ये किंवा टाईम टेबलमध्ये बसवण्यात आलेले आहेत, जेणेकरून प्रत्येक विद्यार्थ्यांचा जास्तीत जास्त फायदा व्हावा, हाच याचा मागचा उद्देश आहे. The school with its limited facilities must be considered in terms of greatest good for the greatest number, and it would be beyond anyone's powers to please everybody. शाळेनं आपल्याकडे असणाऱ्या मर्यादित सुविधांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचा अधिक फायदा किंवा कल्याण करण्याचा उद्देश ठेवलेला आहे आणि विचार केलेला आहे. परंतु या जगामध्ये प्रत्येकाला खुश ठेवणे हे कोणाच्याही क्षमतेपलीकडं असल्याचं तिनं सांगितलं. Some of you, she concluded, fixing Denhams with innocent eyes, are fortunate in your own fine physical development and do not really need the few meager helping of PT and games which the school can offer. Try to remember that there are others for whom our program is ideally suited. डेनहॅमच्या प्रश्नाचा समाचार घेत असताना तिनं डेनहॅमकडे बोट करत म्हणाली की तुमच्यापैकी काही जण उत्कृष्ट शारीरिक क्षमतेचे आहात. तुम्ही भाग्यशाली आहात की शाळेनं दिलेल्या अत्यंत कमी आणि तुटपुंज्या अशा शारीरिक शिक्षणाची व खेळाची तुम्हाला काहीच गरज नाही. परंतु लक्षात घ्या, असे कितीतरी विद्यार्थी जे आहेत यांना शारीरिक शिक्षण आणि या खेळाची अत्यंत गरज आहे. It may be that some of your older boys might even be able to help in that respect. Denham was not to be put by these sugary remarks and rose in reply. ते असं म्हणाले, कदाचित तुमच्यापैकी काही मोठी मुलं इतरांना खेळामध्ये मदत करतील. या गोड बोलण्याचा डेनहॅमवरती कोणताही परिणाम झाला नाही. Then why do we have to do PT? Why don't they take only the kids who need it? The rest of us can have the game of football or something instead of doing a lot of draft things that's no good to us. डेनहॅम म्हणाला, असे असेल तर शारीरिक शिक्षण घ्यायचे तर कशाला? मग ज्यांना खेळाची गरज आहे त्यांनाच का घेत नाहीत? इतरांना फुटबॉल किंवा इतर काहीतरी खेळ घेता येणं शक्य आहे. या निरुपयोगी असणाऱ्या कवायती करणं म्हणजे एखाद्या मूर्खपणाचं लक्षण आहे, असं त्यानं स्पष्टपणे सांगितलं. दिस वॉज अ पोजर बट शी केम राईट बॅक ॲट अ टाईम, हर बेबी ब्ल्यू आईज ट्विंकलिंग in her delight at this crossing of staves. Let us say it is as much an exercise of the mind as it is of the body. डेनहॅमने जे प्रश्न विचारलेले होते तो मुद्दा सोडवणं थोडं कठीण जरी असलं तरीसुद्धा मिस फिलिप्स यांनी पुन्हा त्याच्याकडे आपला मोर्चा वळवला आणि एखादी डोळ्यामध्ये चमक यावी या पद्धतीनं कोड्यामध्ये टाकणारा हा प्रश्न होता. ती म्हणाली, डेनहॅम, आपण असं म्हणूया, जेवढा शारीरिक व्यायाम आहे तेवढा मनाचा सुद्धा व्यायाम करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. Whole timetable in this school is meant to help you in the world after you leave here. या शाळेचं जे वेळापत्रक आहे, तुम्ही जेव्हा शाळा सोडून बाहेरच्या जगतामध्ये जाता त्यावेळेला हे ज्ञान आपल्या सगळ्यांना उपयुक्त पडतं. अँड डुईंग वॉट यू आर टोल्ड इन स्पाईट ऑफ नॉट लाइकिंग इट इज अ पार्ट ऑफ अ ट्रेनिंग. शाळेच्या वेळापत्रकाचं नियोजन अशाच पद्धतीनं केलं जातं की बाहेरच्या जगतामध्ये सांगितलेली कामं आपल्याला करता यावीत. जरी शाळेचे वेळापत्रक आपल्याला आवडले नसले तरी हे शालेय वेळापत्रक म्हणजे एक प्रशिक्षणाचा भाग आहे, असं तिनं नमूद केलं. आय फील शुअर दॅट यू विल सी द पॉईंट इन दॅट. मला असं वाटतं की तुला हा मुद्दा पटलेला असेल. दॅट स्टॉप्ड हिम. या मुद्द्यानं त्याला खरोखरच बंद केलं. Poor Denham knew that he had been outwitted, but he could do nothing about it and sat looking rather rueful while Miss Phillips' smile broadened. This freely innocent looking push had gobbled her canary without leaving the tiniest feather. या तिच्या मुद्द्यानं डेनहॅम हा नाराज होऊन बसला, तर मिस फिलिप्स हिच्या चेहऱ्यावरती आनंद पसरलेला होता. तिनं अशा पद्धतीनं डेनहॅमची वैचारिक शिकार केलेली होती की कोणताही मुद्दा मागं तिनं सोडलेला नव्हता. I began to understand how it was that so slight a creature could cope so effectively with her class. Soon after this,
As the morning ended, the head went onto the stage and closed the proceedings, expressing his pride in all the children and his deep appreciation for their efforts. चर्चासत्राचं पहिलं सत्र संपलं. मुख्याध्यापक व्यासपीठावरती गेले. कार्यक्रम संपल्याची घोषणा करताना त्यांनी मुलांचे मनापासून आभार मानले आणि या मुलांच्याबद्दल आपल्याला अभिमान वाटत असल्याची सुद्धा भावना व्यक्त केली. विद्यार्थी मित्रो, हा संपूर्ण चॅप्टर 17 याच्यामध्ये 2 पार्ट आहेत की पहिल्या भागामध्ये आपल्याला असं लक्षात येतं की मुलांनी जे वेगवेगळ्या विषयाचे अहवाल सादर केले याच्यामध्ये विशेषतः ते जागतिक दृष्टिकोनातून बोलत होते. म्हणजे सर्वांच्या अहवालामध्ये वंशभेद, वर्णभेद, जगातील प्रत्येक व्यक्ती एकमेकावरती अवलंबून आहे, सहकार्याची भावना, मानवता, धर्म, इतर धर्मजाती कशा मागं पडल्या याच्यावरती त्यांनी आपले विचार विषयांच्या माध्यमातून व्यक्त केले. आणि चर्चासत्रामध्ये सुद्धा अत्यंत परिणामकारकरित्या शांत आणि वेंधळी वाटणारी मिस फिलिप्स हिनं चांगल्या प्रश्नांची उत्तर दिली आणि ती जिंकली. या सगळ्या गोष्टीवरून एवढं लक्षात येतं की प्रत्येक व्यक्ती एखाद्या ठिकाणी राहत असताना परिस्थितीशी झगडा द्यावा लागतो आणि तो वेगवेगळ्या पद्धतीचा असू शकतो. या चॅप्टर 17मध्ये घडलेल्या सर्व घटना लेखकाच्या आयुष्यामधल्या आहेत, परंतु या घटनासुद्धा लेखकानं दाखवत असताना की संपूर्ण जगामध्ये प्रत्येक व्यक्तीला आणि जीवाला महत्त्व आहे आणि प्रत्येकाचं आपलं असं स्वतंत्र अस्तित्व आहे, हा मुद्दा त्यानं प्रामुख्यानं मांडलेला दिसतो. विद्यार्थी मित्र हो, चॅप्टर नंबर 17 या ठिकाणी संपतो. मला अशी अपेक्षा आहे आणि खात्री आहे की हा चॅप्टर तुम्हाला चांगल्या पद्धतीने समजलेला असावा. परीक्षेच्या दृष्टिकोनातून याच्यावरती कॅरेक्टर्स, सेटिंग, प्लॉट, थीम आणि लँग्वेज असे प्रश्न 2-2 गुणासाठी विचारले जाणार आहेत. महत्त्वाचा भाग याच्यामध्ये जे अत्यंत महत्त्वाचे कॅरेक्टर्स आहेत किंवा याच्यामध्ये वापरण्यात आलेला प्लॉट किंवा थीम हे आपण अभ्यास करायचे आहेत आणि त्याच्या स्वतंत्र नोट्स तयार करायचे आहेत. I hope you like this video. Please don't forget to subscribe and also click the bell button to get all the updates. Please give this video a thumbs up and do share it with your friends. And I will talk to you soon in our next lecture. Till then, keep watching, keep sharing English with Shirgave sir. Thank you very much. Once again. Please like, share and subscribe.